नमस्कार ताई आणि दादांनो, आज आपण बनवूचे आहोत बेसनाचे लाडू। अगदी मस्त तोंडात विरघळणारे बेसनाचे लाडू करण्यासाठी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतले आणि 150 ग्राम तूप घेतले। तूप किती घ्यावं, तुपाचं काय प्रमाण नाही। आता हे तूप थोडं थोडं घालून आपण बेसन पीठ मस्त अगदी खमंग भाजून घेऊचा। खमंग ह्यासाठी भाजून घेऊचा की ह्या पोटात बाधत नाही आणि कच्चो असं लागत नाही आणि हे टाळ्याक आपल्या घशाक चिकटत नाही। आता हे बेसन पीठ बघा मी किती खमंग मस्त अगदी मंद आचेवर भाजून घेतले। आता हे भाजलेलो बेसन पीठ असा ह्या एका परातीत काढून घ्यायचा आणि ह्याच्यात थोडे काजू बदामाचे तुकडे घालूचे। असात तर घाला, नाही घातला तरी चालत। आता ह्यात 1 चमचा हिरवी वेलची आणि जायफळाची पूड घालूची आणि ह्याच्यात पिठी साखर घालूची। मी ह्या तगार वापरले। या तगारीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर असतात, यूट्यूबवर आणि फेसबुकवर, इंस्टावर पण मिळतली की तगार कशी बनवायची। अगदी सविस्तर व्हिडिओ मी केलेला असे। आता ह्या तगार घालून आपण मस्त असे बेसनाचे लाडू वळून घेऊचे। मस्त अगदी दाणेदार लाडू तयार होतात।